नमस्कार मंडळी, तुम्ही व्हिडिओमध्ये जे बघताय ते रील सध्या ट्रेंडिंग आहेत आणि तेच बघून बघून आमोदसुद्धा मागे लागला होता. त्यामुळे आम्ही त्याला ते घेऊन टाकलं. याला काय म्हणतात हे मला माहिती नाही, पण हे आम्ही घेतलं. काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मी माझ्या ऑर्डरच्या कामाला लागले. माझ्या मैत्रिणीची ही एक ऑर्डर होती. तिने 1 किलो गव्हाच्या कापण्या आणि 1 किलो ड्रायफ्रूट्सचे लाडू सांगितलेले होते. कापण्या कर म्हणून नवरोबा बऱ्याच दिवसांपासून मागं लागले होते. त्यामुळे तिच्या आणि आम्हाला घरी खायला अशा सगळ्या मिळून मी कापण्या केल्या. त्यानंतर एकाच दगडात 2 पक्षी मारले. अमोदच्याही आवडीचे फ्रेंच फ्राईज करून टाकले. तो बऱ्याच दिवसापासून मागे लागलेला होता. बाजारात गेला की मोठमोठे बटाटे निवडून घ्यायचा आणि मी त्याची भाजीच बनवून टाकायचे. त्याला एवढे आवडले. तो स्कूलमधून आला की पहिलं त्याच्यावर ताव मारला. बघा बोका कसा मिटक्या मारत अगदी फील घेऊन खात आहे. आवडलं का? खा मग. ऑर्डर ज्या असतील त्या जवळपास मी 70-80% आमोद येण्याच्या अगोदरच बनवण्याचा प्रयत्न करते. कारण तो आला की त्यालाच मग वेळ द्यावा लागतो, त्याचा अभ्याससुद्धा घ्यावा लागतो. मी हे 2 किलो ड्रायफ्रूट्सचे लाडूसुद्धा बनवून ठेवलेले होते. त्यानंतर ज्या डब्यांमध्ये मी पॅक करून देते ते डबे व्यवस्थित पुसून घेते. त्यानंतर वजन करताना डब्बा बॅलन्सवरती ठेवून मी तो पहिल्यांदा त्या डब्याचं वजन जे आहे ते मायनस करून घेते आणि त्यानंतरच लाडू त्यामध्ये भरून वजन करते. जशा ऑर्डर असतील त्याप्रमाणे डब्बेसुद्धा आहेत. त्यामुळे 1 किलो, अर्धा किलो असे लाडू मी वेगवेगळ्या पॅकिंग साईजमध्ये पॅक करते. लाडू पॅक झाले की त्यावरती कस्टमरचं आणि लाडूचं नाव टाकून ठेवते. त्यानंतर ऑर्डर होती ती म्हणजे खव्याच्या करंजीची. तर ही खव्याच्या करंजीसाठी सुरुवातीला तर रवा आणि खोबरं, ड्रायफ्रूट सगळं भाजून घेतलं. खवासुद्धा व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घेतला आणि एकदम मंद गॅसवरती या खव्याच्या करंज्या मी तळून घेतल्या. या खव्याच्या करंज्या तर मी ऑर्डर घेतच नव्हते, कारण आपल्याकडे जास्त कोणी खात नाही. याची एक मोठी स्टोरी आहे, ती नक्की सांगेन तुम्हाला एखाद्या दिवशी. बरेच जणी मला विचारतात की ही खव्याची करंजी किती दिवस टिकते. तर साधारणतः 12 ते 15 दिवस ही करंजी व्यवस्थित टिकते किंवा त्यापेक्षा सुद्धा टिकते, कारण खवा चांगला लालसर होईपर्यंत भाजलेला असतो. पुण्यातल्या एका ताईंची भाजणीची चकली आणि डिंकाच्या लाडूची ऑर्डर होती. ती सुद्धा पॅक करून त्यांना पोर्टरने पाठवून दिली. दोघींचेही फीडबॅक इथे लावलेले आहेत, नक्की बघून घ्या. तुम्हालाही अशा काही ऑर्डर्स करायच्या असतील तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, तिथे नक्की कॉन्टॅक्ट करा.